नमस्कार प्रेक्षकांनो, जुन्नर डायरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावरती आपण आज बोलणार आहे. आत्ताच एका पाठीमागे मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तो निर्णय नेमका काय आहे, तो निर्णय कोणाच्या विरोधात आहे, आपण ही सर्व बाबी आपण यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी. मुंबई उच्च न्यायालयाने जे भ्रष्ट अधिकारी आहे, जे प्रशासकीय कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायद्यात न बसणारे निर्णय देतात, मग ते कोणी पण असो, मग त्यामध्ये प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असेल, न्यायाधीश असतील किंवा मंत्री महोदय असतील, किंवा खालचे जर पाहिले गेले तर महसूलमधले मंडळ अधिकारी असतील, जे काय मनमानी आदेश देतात, या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश पारित केलेला आहे. हा आदेश काय आहे की हरीश अरोरा वर्सेस रजिस्टर ऑफ कॉप सोसायटीज 2025 SSC ऑनलाईन बॉम्बे, त्याचा 2833 हा जो मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याबद्दलचं हे स्पष्टीकरण आहे. त्यामध्ये काय म्हणते मुंबई उच्च न्यायालय, काय म्हणताय की मनमानी आदेश पारित करणाऱ्या तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री व न्यायाधीश बडतर्फीची प्रक्रिया ठरवून वठणीवर आणणारा ऐतिहासिक निर्णय आता कायद्याच्या चौकटीबाहेर जाणार जे न्यायिक व अर्धन्यायिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी ठरणार बडतर्फ. म्हणजे जे कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीवरती अन्याय करणारे जे काही अधिकारी आहेत, किंवा कायद्याच्या चौकटीत न राहता वेगळ्या प्रकारे निर्णय देणारे, म्हणजे एखाद्यावरती अन्याय करणारा निर्णय असेल, असे जे काय मनमानी पद्धतीने जे काय अधिकारी निर्णय देणारे आहेत, या सर्वांवरती आता मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे. म्हणजे एक जजमेंट निकाल दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे जे काही सगळे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी ते चेअरमन, डायरेक्टर, सर्वांच्या मनमानी कारभारावरती अंकुश, चुकीचे निर्णय देणाऱ्या बडतर्फ करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. म्हणजे हे काय म्हणतात की मुंबई उच्च न्यायालय सांगतं की हे जे काही अधिकारी चुकीचा निर्णय देतात, यांच्यावरती आता बडतर्फीचा निर्णय होऊ शकतो, निकाल होऊ शकतो. यांना सेवेतून याला बडतर्फ करायचा आदेश खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाने तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच मंत्री, न्यायाधीश यांच्यासह न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या, प्रशासकीय अधिकारी यांची मनमानी व बेकायदेशीर आदेशावर कडक लगाम बसवला आहे. म्हणजे हे जे काही अधिकारी आहे, जे कोणाला न जुमानता आपल्या जो अधिकाराचा गैरवापर करताना जे काही अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्यांवरती सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाने काय झालं, गेल्या अनेक दशकापासून असे दिसून येत होते की काही न्यायिक व अर्धन्यायिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विशेषतः सहकारी संस्थांचे रजिस्टर व त्यामध्ये निर्णय देणारे अधिकारी कायद्याचा गैरवापर करून श्रीमंत व प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली वरिष्ठांच्या मर्जी करता आदेश पारित करतात. अशा आदेशाविरुद्ध बेकायदेशीर प्रक्रिया, पायमल्ली, तथांचे दडपण आणि न्याय हक्कांचे उल्लंघन या गोष्टी स्पष्टपणे दिसून येत होत्या. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या की त्या सगळ्या याच्यामध्ये दिसून येत होत्या. आजच्या वास्तवामध्ये जर पाहायला गेलं तर हे उघडपणे जाणवते की सामान्य नागरिकांचे, जनतेचे, गरीब लोकांचे आणि होतकरू वकिलांचे हक्क अनेकदा पायदळी तुडवले जातात. शासकीय अधिकारी, रजिस्टर, प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधिकारी ते अगदी काही न्यायाधीश सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये काय फक्त महसूलचा विभाग नाहीये, याच्यामध्ये सुद्धा जे काय न्यायालय आहे, दिवाणी न्यायालय असेल किंवा अजून उच्च न्यायालय असेल,
ह्याच्यामध्ये जे असणारे जे काही न्यायाधीश असतील किंवा अनेक कोणी त्याच्यामध्ये असणारे जे काही निर्णय देणारे अधिकारी असतील, हे पण नियमबाह्य म्हणजे नियम बसत नाही असे निकाल देऊन अनेक जे काही लोक आहेत त्यांना वारंवार कोर्टामध्ये चक्रा वर्षानुवर्षे केस म्हणजे हे अपील झालं का ते अपील, ते अपील झालं का हे अपील करता करता त्यांचं अनेक वर्ष निघून जातात त्याच्यामध्ये, पण निर्णय काय लागत नाही. परंतु आता यापुढे जर अशा प्रकारे जर चुकीचे जर निर्णय देणारा अधिकारी याच्यामध्ये सापडला, त्याची जर चौकशी झाली तर नक्कीच तो त्या अधिकारी त्या सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयाने या सर्व दबाव तंत्राला आणि खोट्या दाव्यांना जोरदार चराप दिली आहे. या निर्णयाने स्पष्ट केले आहे की कायद्याचा गैरवापर करणारा, नियम रूल कायद्याची पायमल्ली करणारे, मनमानी नियमबाह्य आदेश पारित करणारे, न्याय व्यवस्थेला कलंक लावणाऱ्या कोणालाही ते रजिस्टर असो, तहसीलदार असो, जिल्हाधिकारी असो किंवा प्रशासकीय अधिकारी, अन्य कोणी न्यायाधीश असो, ह्या कायद्याच्या जबाबदारीपासून त्याला सुटका मिळणार नाही. म्हणजे याच्यात जर तो सापडला गेला, मग तो कुठलाही अधिकारी असो, तर त्याला सुटका होणार नाही. याच्यामध्ये भ्रष्ट अधिकारी, इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश ओझा, तसेच त्यांचे सहकारी ॲडव्होकेट विवेक रामटेके, ॲडव्होकेट ईश्वरलाल अग्रवाल, ॲडव्होकेट विजय कुर्ले व श्री रशीद खान पठाण यांसारख्या निडर वकिलांनी गेले 2 दशके न्याय व्यवस्थेला भ्रष्ट प्रवृत्तीपासून सातत्याने निर्भयपणे लढा दिला आहे. या लढ्यामध्ये त्यांनी अनेक न्यायालयीन व न्यायाधीशाच्या दलालांची पोलखोल केली आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कोर्टामध्ये महसूलचा कोर्ट असो किंवा दिवाणी कोर्ट असो किंवा अनेक कुठलंही न्यायालय असो, जर तुम्हाला तुमच्या बाजूने जर केस लावायची असेल तर तुम्हाला एक्स अमाऊंट त्याच्यामध्ये जो असणारा व्यक्ती आहे, मध्यस्थी असतो, तुम्ही त्याला द्यावी लागते, नंतर मग ते निर्णय होतात. अशा प्रकारे जे काय एजंट लोक आहेत, हे एजंट लोक अनेक पक्षकारांकडून म्हणजे ज्यांचे जर पैशाने कमवत असतील, गरीब लोक असतील, ह्या आणि बडे लोक अशा एजंट मार्फत डायरेक्ट समोरचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत एजंटगिरी करतात आणि गरीबाचं या ठिकाणी मरण होतं. त्याच्यामुळे गरीबाला न्याय भेटत नाही आणि जो अधिकारी असतो तो अधिकारी निर्णय देऊन 1-2 वर्षामध्ये तो बदली करून जातो. बहुतांश जे अधिकारी असतात ते त्यांच्या शेवटच्या काळामध्ये, म्हणजे त्यांची आता बदली आहे, त्या बदलीच्या कालखंडाच्या अगोदरच काही जे काही बेकायदेशीररित्या जे निर्णय आहेत ते निर्णय देतात आणि मग ते बदली करून निघून जातात. मग बदली करून निघून गेल्यावर काय होतं, जो पक्षकार आहे तो काय करतो बिचारा, तो अधिकारी निघून गेला, त्याने निकाल दिला, मग तो पक्षकार जाणार, त्याचा निकाल वगैरे तो घेणार, त्याला त्याच्यात आठवडा 2 आठवडे जाणार, महिना जाणार. काही असे महाशय आहेत की लोकांना निर्णय पण लवकर देत नाहीये. मग अशा ज्या काही घटना आहेत, अशा ज्या काही जे अधिकारी आहेत, ह्या खरं तर ह्या अधिकाऱ्यांवरती मुंबई उच्च न्यायालयाने एक लगाम लावला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मग तो अधिकारी बदलून गेल्यानंतर मग इकडे परत वर्षानुवर्ष अपील आपण तो पक्षकार करत राहतो. परंतु जर पहिल्याच जर खालच्या जर कोर्टाने योग्य तपासणी करून, पुराव्यांची योग्य तपासणी करून जर न्याय निर्णय दिला तर नक्कीच त्या पक्षकाराचं नुकसान होत नाहीये, त्याच्यावरती अन्याय होत नाही. त्याच्या बाजूनी पुरावे असून देखील त्याला वारंवार कोर्टामध्ये किंवा अन्य महसूल न्यायालयामध्ये त्याला वारंवार हेलपाटे मारावे लागतात आणि
बिचारा तो त्याच्यामध्ये तो पूर्ण त्याचं मनस्ताप मधून तो निघून जातो. म्हणजे काय होतं की एकीकडे कायद्याच्या बाजूनी सगळे पुरावे त्याच्या बाजूने असतात, परंतु त्याला जे अधिकारी असतात ते अधिकारी मात्र त्यांच्या मनमानी कारभाराने त्याला चुकीचा आणि बेकायदेशीर निर्णय देतात, जो काय तो त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही असे निर्णय ते देतात. मग अशा अधिकाऱ्यांवरती मुंबई उच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिला आहे. तो निर्णय मी तुम्हाला सांगतोय. ह्या निकालाने अनेक जे काय अधिकारी होते, खर तर त्यांना याचा मुख्य हेतू काय ह्या निर्णयाचा, की जर एखादा न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकारी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मनमानी पद्धतीने किंवा दबावाखाली चुकीचे आदेश पारित करत असेल तर त्याला लिगल न्यायिक बेनमेनी म्हणून त्याच्यावर थेट बडतर्फीचा कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे आता हे जे काही अधिकारी आहेत, हे अधिकारी जर एखादा चुकीचा निर्णय दिला आणि तो जर सिद्ध झाला की हा चुकीचा निर्णय आहे, तर अशा अधिकाऱ्यांवरती आता डायरेक्ट मुंबई उच्च न्यायालयाने सेवेतून बडतर्फी करण्याचा आदेश पारित केला आहे. याच्यामध्ये तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, अनेक सहकारी संस्थांचे रजिस्टर, डेप्युटी रजिस्टर, महसूल प्राधिकरणे आणि वैधानिक न्यायाधिकरणे, याच्यामध्ये अनेक हे जे आहेत, जे काय न्याय देणारे जे काय महसूल प्रणाली असेल किंवा इतर आपण दिवाणी कोर्ट असेल, अनेक कोर्टामध्ये जे असेल, या सर्वांच्या मध्ये हा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अनेक वर्ष लोक हेलपाटे मारू ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या याच्यामुळे, चुकीच्या निर्णयामुळे त्याला त्याच्या कुटुंबाला देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याला मनस्ताप होतो. आणि असे जे काही चुकीचे जे काही अधिकारी असतात की चुकीचा निर्णय न देता तुम्ही पुराव्याच्या अभावे असे आपण निर्णय द्यावे, कारण जेणेकरून जे पक्षकार आहे त्याचं देखील नुकसान होणार नाही. कारण मी देखील अशा अनेक केसी पाहिल्या की 50-50, 60-60 वर्ष कोर्टामध्ये केस चालू आहेत. मग अलीकडे की शासन निर्णय काढतंय की आता तारीख के तारीख बंद, म्हणजे आता तारखा आता बंद सांगितलं आहे की कमीत कमी तुम्ही 3 ते 6 महिन्यामध्ये निकाल तुम्ही त्या केसचा तुम्ही लावू शकता. मग आता तुम्ही ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही मानत असाल तर मग अधिकारी ह्या अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जे कामं करतात यावरती खरं तर आता मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या निर्णयाचं सर्वच याच्यातून स्वागत होत आहे की असा जो निर्णय झाला की त्या निर्णयाने खरं तर आता जे काही अधिकारी आहेत, हे अधिकारी नक्कीच आता वठणीवर येतील. कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील जवळपास 15 जे काही महसूल अधिकारी आहेत यांचं निलंबन केलं आहे. कलम 155च्या खाली जे काही दुरुस्तीचा जो आदेश होता, म्हणजे कलम 155 काय नेमकं की हस्तदोष असेल, टंकलेखन दोष असेल, हे दोष फक्त चेंज करायचे होते त्यांना. परंतु काही जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट लोकांची नावच चेंज केली, सातबारे चेंज केले, त्याच्यामध्ये फेरबदल केला आणि याच्यामध्ये ही चौकशी लागली गेली. आणि त्या चौकशीमध्ये जवळपास पुणे जिल्ह्यामधले 15 जे काही अधिकारी होते ते निलंबनित केले आहे. खरं तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो, कारण का असे महसूल मंत्री या राज्याला लाभले आहेत, जे काय शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतात. आणि जो काय करप्टेड अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यावरती नक्कीच हे कारवाई करतात. कारण आपण पाहिलं की 15 त्याच्यामध्ये तहसीलदार असतील, उपजिल्हा अधिकारी असतील, अनेक लोक त्याच्यामध्ये, म्हणजे जवळपास 15 लोकांना निलंबनाची कारवाई केली आहे. आणि खरं तर 155च्या खाली ही चुकीच्या पद्धतीने फेरबदल केला गेला आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्याच्यामध्ये सापडले गेले आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी त्यांना निलंबनाची कारवाई केली आहे. खरं तर केसमध्ये आपण जर सापडलो तर आपली देखील गय होणार नाही, कारण का मुंबई उच्च न्यायालयाचा देखील
या ठिकाणी न्याय निर्णय झालेला आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे जे काही महसूल मंत्री आहेत त्यांनी देखील अशा अधिकाऱ्यांना डायरेक्ट कठोराची कठोर कारवाई करायचे आदेश पारित केले आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक म्हणजे तलाठी असेल, त्यानंतर असणारा त्यानंतर असणारे आपले सर्कल असतील, म्हणजे मंडलाधिकारी असतील, त्यानंतर असणारे तहसीलदार असतील, त्यानंतर असणारे प्रांत असतील, त्यानंतर कलेक्टर असतील, ऍडिशनल कलेक्टर असतील. मग अशा प्रकारे लोकांना जर पहिल्याच या ठिकाणी जर एखादी बाजू त्या शेतकऱ्याची पुरावे सगळे त्याला आहेत आणि जर पहिल्याच ठिकाणी जर निर्णय दिला तर नक्कीच त्याला पुढच्या जे कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये त्याला जास्त दिवस जाणार नाही आणि आपण देखील अशा जे काही पुरावे अभावी बघूनच आपण निर्णय करावे. नाहीतर आपल्याला जर आपण यामध्ये सापडलात तर नक्कीच आपल्यावरती निलंबनाची किंवा सेवेतून बडतर्फ होण्याची कारवाई होऊ शकते. असा हा मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय होता. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपले जे काही महसूल बाबत जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आपण त्यावर देखील बोलायचं काम करूया. बऱ्यापैकी कुळ कायदा असेल, जमीन महसूल संहिता, कलम, अनेक ज्या काही विविध जमिनीबाबत एखाद्या तुमच्या प्लॉटवरती आरक्षण असेल किंवा तुम्हाला आरक्षण पडून तुम्हाला त्या जमिनीचा मोबदला मिळाला नसेल किंवा खाजगी वन संदर्भात तुम्हाला एखादं मार्गदर्शन पाहिजे असेल तर या सर्व तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.